नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्व मजेत ना? तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन रिअल लाईफ इन्सिडेंट्स मध्ये. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, एखाद्याच्या घरी लग्न आहे म्हणल्यावर तिकडचे वातावरण एकदम प्रसन्न होते. आनंद, उत्साह खूप जास्त असतो. घरातील सर्व जणे खूप खुश असतात. त्यातल्या त्यात लेकरांच्या आनंदाने, उत्साहाने सर्व घर भरून दिसतं. आणि नवरी नवरदेवांचा उत्साह तर गगनाला टेकलेला असतो. नवीन होणाऱ्या पार्टनर बद्दलचे जे स्वप्न रंगवलेले असतात ते पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे. आपल्या जीवनाबद्दल जी स्वप्न रंगवतात त्याची एक वेगळीच मजा असते आणि उत्साह खूप जास्त असते. तसाच उत्साह सुनीलच्या आयुष्यात पण आला. पण त्याला काय माहिती होतं की आपण जिच्यासोबत लग्न करतोय ती आपल्या जीवावर बेतेल. बिचारा सुनील स्वप्न रंगवत होता, पण त्याच्या आयुष्यामध्ये नवरी म्हणून आली, पण तिचं जे रूप होतं घरी आल्यावर ते एक वेगळंच होतं. चला तर मग मित्रांनो, तिची जेव्हापासून एंगेजमेंट झाली तेव्हापासून तर त्याचे दिवसच कटत नव्हते. लग्नाची तारीख जशी जशी जवळ येत होती तसं तसं त्याच्या चेहऱ्यावरती निखार येत होता. सुनील माझ्या घरी आला आणि मला म्हणाला, अरे यार, तुला ना माझ्यासोबत एक दिवस आधीच लग्नाच्या म्हणजे हळदीच्या दिवशी तुला माझ्यासोबत यावं लागणार आहे, कारण मी तुला माझा सपना म्हणून घेऊन जाणार आहे. खरं तर मला एक महत्वाचं दुसरं काम होतं, पण त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मी त्याला नाही म्हणू शकलो नाही आणि मी त्याला हो म्हणून म्हणलो. तो माझ्या घरी थोडा वेळ थांबला. आम्ही दोघांनी चहा घेत घेत बोलत बसलो. मी त्याला विचारलं, काय रे, काय चाललं? आमची होणारी वहिनी फोनवर बोलते की नाही तुला? तेवढ्यात तो म्हणाला, नाही रे, जास्त नाही बोलत, खूप शाय आहे ती, फार कमी बोलते. मी पुढे म्हणालो, आता राहिलेच 2-3 दिवस, आपल्या घरी आल्यावर होईल की मोकळी. त्याने मान डोलावली आणि तो निघून गेला. मित्रांनो, तो दिवस उजाडला ज्याची सुनील आणि त्याच्या सगळे घरचे वाट पाहत होते. त्याचं लग्न उद्यावर येऊन ठेवलं. आज संध्याकाळी हळद होती. आता नवरदेव म्हणून त्याला नवरीकडे जायचं होतं. सुनीलच्या घरी सगळे खूपच खुश होते. छोटे लेकर इकडे तिकडे पळत होते, किलबिलाट सगळीकडे. सुनीलचे बाबा, आई बाबा, काका काकू वगैरे, त्याचे मामा मामी, हे सगळेजण खूप खुश होते. संध्याकाळी 4च्या सुमारास सुनीलने मला कॉल केला आणि होऊ दे लवकर म्हणून असं म्हणला. मी म्हणालो की रेडी होऊन मी निघतो, कारण मी त्याचा क्लोज फ्रेंड असल्यामुळे त्याच्यासोबत मला जावं लागणार होतं. आम्ही त्याच्या सासरवाडीला जाऊ लागलो, म्हणजे निघालो. आम्ही एका कारमध्ये 8 जण होतो. त्याची बहीण, दाजी, एक छोटी एक आजी आणि सुनीलची आत्या. आम्ही एवढे आम्हाला आता एका खेड्यात जायचं होतं. 3 तासाचा प्रवास होता तो. आम्हाला वाटला त्याच्या सगळे घरचे आले होते. गाडीच्या चाकाखाली नारळ पण फोडला आणि आम्ही निघालो. नवरदेव खूप खुश होता. त्या बिचाऱ्याला काय माहित त्याची खुशी जास्त वेळ नाही टिकणार आहे ती. आम्ही निघून 1 तास झाला होता. साधारणतः रात्रीचे 9 वाजले होते. ड्रायव्हरने स्पीड वाढवली. अचानक आमच्या गाडीच्या जस्ट समोर एक झाड येऊन कोसळलं आणि पडून झाड असं पडलं की आम्हाला वाटलं आमच्या गाडीवरच पडलं. ड्रायव्हर थोडा एक्सपर्ट होता, त्याने लगेच ब्रेक दाबला आणि गाडीला कंट्रोल केलं. आम्ही पण पुढे सरकलो, म्हणजे आमच्या सीटवरून पुढे सरकलो. आम्हाला हलके हलके मार पण लागले हाताला, डोक्याला वगैरे. गाडी साईडला घेऊन ड्रायव्हरने टॉर्च लावून पाहिलं तर एक फांदी काचावर पडली होती. मग मी गाडीच्या बाहेर आलो. सुनील पण येऊ लागला, पण त्याच्या आत्याने त्याचा हात पकडला आणि ओरडली, तू कुठे चाललास? हळदीच्या अंगानं त्याला थांबवलं. त्याची आत्या उतरली, सुनीलचे दाजी पण उतरले खाली. आम्ही तिघांनी ते झाड रोडच्या साईडला केलं आणि आत्या बडबडली, ही जागा मला वाटायला शिव आहे या गावाची, इथून चला लवकर. आम्ही फटाफट निघालो. तिथून सगळे बाहेर घाबरलेले होते. ड्रायव्हरने धीर दिला, काही नाही होणार, लवकरच पोहोचू आपण, आता काय अर्धा तास राहिला. मी सुनीलला दुसऱ्या गोष्टीत रमवलं, कारण त्याचं लक्ष आमच्या बोलण्याकडेच होतं. तो पण पुरता घाबरून गेलेला. आम्ही त्याच्या गोष्टीकडून, म्हणजे त्या घटनेपासून त्याचं लक्ष थोडंसं दूर केलं. आम्ही नवरीच्या गावात पोहोचलो. तिथं पण सगळीकडे लाइटिंग लावलेली होती, गाणे लावलेले होते. सुनील झालेला प्रसंग विसरून थोडासा खुश झाला त्याला, कारण त्याची महबूबा पण दिसली. मी नोटीस केलं त्याची होणारी बायको म्हणजे नवरी त्याला बघून
जशी उत्साही असायला पाहिजे तशी नव्हती. ती सिरियस होती. म्हणजे तिचा जे आनंद दिसून येत नव्हतं चेहऱ्यावर. आम्ही पोहोचलो. आम्हाला पाय धुवायला पाणी वगैरे दिलं. एका रूम मध्ये आमची सोय केली बसायची. आम्ही सगळे तिथे बसलो. तिथे एक फॅन आणि एक कूलर चालू होतं. आम्हाला जास्त गरमी होत होती म्हणून आम्ही कूलरच्या जवळ खालीच बसलो, जमिनीवर अंतरण करून. आणि जे पलंग होता ते फॅनच्या खाली होता. फॅनची हवा कमी लागत होती. 10 मिनिटांनी अजून एक घटना घडली. तो फॅन जो आहे कुरकुर कुरकुर आवाज करत धपकन जमिनीवर कोसळला. बापरे! जर आम्ही त्या पलंगावर किंवा पलंगाच्या खाली अंतरणावर बसलो असतो तर आमचा गेम झाला असता. आणि नवरदेवाच्या अंगावर जर फॅन पडला असता तर लग्न कॅन्सल झालं असतं. नवरीकडले काही माणसं आले आणि फॅन नीट लावला. काही बायकांनी आम्हाला पाणी दिलं आणि अर्ध्या तासांनी आम्हाला जेवायला पण दिलं. आम्ही जेवण वगैरे केलं. जेवण झाल्यावर तिथल्या एका मुलाने आम्हाला कोल्ड ड्रिंक दिली. तो मुलगा पण विचित्र दिसत होता. मी त्याच्याकडे निरीक्षण करून बघितलं. तो थोडा विचित्रच दिसला. आमच्याकडे रागाने बघू लागला. मी कोल्ड ड्रिंक घेऊ लागलो. पण मी त्याच्या ताटातली, म्हणजे त्याने ट्रे घेऊन आलेली त्या ताटातली कोल्ड्रिंक मी घेत होतो. त्याने मला घेऊ दिली नाही आणि स्वतः त्याच्या हाताने मला दिली. मग सुनीलला पण त्यानेच त्याच्या हाताने कोल्ड्रिंक दिली. सर्वांनी कोल्ड्रिंक पिली. पण सुनीलच्या आत्याने सुनीलला पिऊ दिली नाही. मग त्याची जी कोल्ड्रिंक आहे त्याच्या दाजीने पिली. त्याच्या दाजीला किंवा आमच्यापैकी कोणालाच माहित नव्हतं की विघ्न तर आता सुरू झालं आहे. जसंही दाजीने कोल्ड्रिंक पिली 10 ते 15 मिनिटात दाजी बाथरूमला पळाले आणि घामाघूम होऊन वापस आले. अजून 10 मिनिटांनी परत गेले. असंच 3-4 वेळेस गेले. मग त्यांच्या गावात एक लोकल डॉक्टर आहे. त्यांनी गोळ्या औषधी देऊन दाजीला म्हणजे ट्रीट केलं. त्यांची थोडीशी संडास कमी झाली. सुनीलची आत्या म्हणत होती कोणाची तरी नजर लागली आपल्याला, नाही तर काहीतरी अपशकुन घडलेलं आहे. वाटायला पण मला माझा दिमाग म्हणत होता की अपशकुन वगैरे काही नाही, कारण मी मॉडर्न जमान्याचा आहे. म्हणून मला वाटलं की अरे हे अपशकुन वगैरे काही नाही. मला त्या मुलाकडे बघून, तो जो कोल्ड्रिंक घेऊन आलेला मुलगा हा वहिनी म्हणजे होणाऱ्या नवरीच्याच वयाचा होता आणि तो अशा पद्धतीने आमच्याकडे, अशा नजरेनं आमच्याकडे बघत होता की मला त्याला बघून हे नवरीचा एक्स बॉयफ्रेंड आहे असं मला वाटत होतं. आणि त्यानेच म्हणजे नवरीनेच आपल्याला हे प्लॅन करून आपल्याला मारण्याचा प्लॅन करत आहे. तर मला असं वाटलं लागलं, कारण माझ्या दिमागात हेच चालू होतं. मी त्याच्यावर नजर ठेवून होतो. त्याच्यापासून सुनीलला धोका आहे असं मला वाटलं. माझी झोपच उडाली त्या रात्रीची. कधी कोणावर हमला होईल काही सांगता येणार, कारण हा गेम प्रेमाच्या पोटी केलेला आहे. आधी सुनीलच्या गाडीवर झाड कोसळलं, नंतर फॅन अशा पद्धतीने फिट केला होता की तो सुनीलच्या अंगावर पडावा, आणि तिसरी ही गोष्ट सुनीलच्या कोल्ड्रिंक मध्ये काहीतरी टाकलेलं, ते चुकून दाजीने पिलं आणि दाजीला संडास उलट्या सुरू झाल्या. आमची आत्या मात्र हुशार होती. सुनीलची आत्या हुशार होती. तिने सुनीलला हे कोल्ड्रिंक पिऊ नाही दिलं. म्हणून सुनील आता ओके कंडिशन मध्ये आहे, चांगला आहे. नाही तर दाजी सारखी त्याची अवस्था झाली असती आणि तो आज दवाखान्यात असला असता. दाजीची तब्येत सध्या म्हणजे चांगली नव्हती. ते मोठ्या दवाखान्यात गेले हॉस्पिटलला. त्याला जास्त संडास लागला. कशी बशी सकाळ झाली यार, आणि आमचे वऱ्हाडी मंडळी तिथे आली. आमच्या जीवात जीव आला त्यांना बघून. सुनीलची आत्या पण झोपली नव्हती रात्री. तिने झालेला प्रकार सुनीलच्या आईला सांगितला. सुनीलच्या आईने एका पंडिताला सोबत आणले होते. सुनीलला त्या पंडिताने अंगारा लावून त्याची नजर काढली. त्याच्या आईला वाटलं की सुनीलला नजर लागली असावी. कसं बसं लग्न झालं. काही न प्रकार घडता लग्न झालं. नवरीला आम्ही सर्व घरी घेऊन आलो. नवरीच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद कमी दिसत होता. मी नवरीकडे अजून एकदा बघितलं आणि विचार केला, चला आई वडिलांना सोडून आली म्हणून नाराज असेल, आलीच आहे आता, खुश होऊन जाईल, काही एवढा प्रॉब्लेम नाही. आणि मग पुन्हा मी माझ्या कामानिमित्त 1-2-3 दिवसासाठी शहरात गेलो. पुन्हा वापस गावी आल्यावर सुनील माझ्या घरी आला आणि मला तो टेन्शन मध्ये दिसला. मी विचारलं, काय झालं यार, तू असं का करतोस? तो रडत होता. त्याने म्हणला की माझा मोबाईल घेतला माझ्या बायकोनी, आणि यार माझी बायको खुश नाही, वेड्यासारखी करते. माझ्या आई वडिलांसोबत चांगलं वागते पण माझ्यासोबत विचित्रच वागते यार. मी झोपलेला असताना माझा गळा दाबू लागली. एका दिवशी मला चहा दिला तेव्हापासून मला संडास लागली.
जसं आपल्या दाजीला झालं होतं लग्नाच्या पहिल्या दिवशी तसंच आज मी थोडा ठीक झालो. मी विचारलं, कंटिन्यू अशी करते का? तर तो म्हणाला, नाही यार, दिवसातून 2-3 वेळेस करते. एकदा तर मला चाकू घेऊन मारायला आली. मारता मारता वाचलो मी. आणि नंतर रडत रडत म्हणते की मला काय होते मला समजतच नाही, आणि लगेच गड्यासारखे आवाज काढते आणि हसते जोरजोरात. पुन्हा अर्ध्या एका तासाने अजून रडत रडत माझ्या जवळ येते. मला म्हणते, तुम्ही खूप चांगले आहात, मला माफ करा, मी काही गलत वागले तर. 1-2 तास चांगली राहते. मी रात्री तिच्या जवळ गेलो की स्वतःच्या बांगड्या फोडते, डोकं भिंतीवर आदरून मारून घेते. मग मी तिच्यापासून दूर जाऊन झोपतो. नंतर अर्ध्या मध्यरात्री उठून येते रडत रडत आणि म्हणते, तुम्ही माझ्यावर प्रेम वगैरे करतच नाही. अरे यार, माझी जिंदगी खराब झाली यार. यार, मी काय काय स्वप्न बघितले होते आणि ही हिच्या अंगामध्ये काहीतरी घुसलेलं आहे असं मला वाटलं. मी कोणाला सांगू पण शकत नाही यार. मी फक्त हे तुझ्यासोबत शेअर करतो. हिचा इलाज कर, नाही तर मी मरून जाईल यार या टेन्शनमुळे. मग झालेला प्रकार मी सुनीलच्या आईसोबत शेअर केला. सुनीलची आई म्हणली, नाही नाही, आमची सून तशी नाहीच, आमच्यासोबत तर एकदम चांगली राहते. मग मी सुनीलच्या आईला समजावून सांगितलं की नाही, त्याच्यासोबत ही अशी वागते. मग सुनीलच्या आईने निर्णय घेतला की त्याच तांत्रिकाकडे सुनेला घेऊन जावं. आणि मित्रांनो, मला नाही वाटत त्या तांत्रिकामुळे पण सुनीलची बायको म्हणजे चांगली होईल. कारण तिला जे लागलेलं आहे ते एक विचित्रच आहे. ते कमी होण्याची शक्यता मला तर दिसत नाही. पण आता शेवटी बघू त्याची आई काय काय करते ते. त्या तांत्रिकाकडे नसेल तर शहरामध्ये दुसरे पण तांत्रिक आहेत, त्यांच्याकडे आम्ही घेऊन जाऊ तिला. पण सुनीलची जिंदगी किमती आहे यार. बिचाऱ्याने खूप सारे स्वप्न बघितले होते आणि आणली आम्ही भूतनी. मित्रांनो, अशाच रिअल लाईफ इन्सिडेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्टोरी आवडल्यास लाईक करा. बाय बाय. मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की सुनीलच्या बायकोनी म्हणजे त्याच्या घरच्याला किती त्रास दिला आणि ती नीट झाली का नाही.